दिसत नाही का? नमस्कार, मी कालिदास गाडवे, मुक्काम पोस्ट दडसवाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. माझं शिक्षण BSc ॲग्री, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, राहुरी युनिव्हर्सिटीच्या अंडर इथून झालेलं आहे. 2014पासून मी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करतो आहे. तर आजचा जो विषय दिलेला आहे, तर आजचा आपला विषय आहे युवकांच्या मनातील गढूळ झालेलं राजकारण. तर बरेच जण आता लाईव्ह येत आहेत. आपण थोडं 5 मिनटं थांबूया आणि लाईव्ह यायला चालू झालं की मेन विषयाला आपण सुरुवात करूया. बबलू गाडवे आलेले आहेत, मच्छिंद्र मोरे सरकार, जय मल्हार, अजून बरेच जण लाईव्ह येत आहेत. बबलू गाडवे आहेत, ऋषिकेश जरग, जय मल्हार, प्रशांत भाऊ, आत्ताच अतिशय दुःखद एक बातमी घडलेली आहे. आपल्या पक्षाचे महासचिव बाळासाहेबजी दोलतडे साहेब यांचे सासरे आहेत, त्यांचे अल्पशा आजाराने निधन झालेले आहे. तरी त्यांना राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आबा सुकाळ पाटील, जय रासप, संजय कुलाळ, जय मल्हार, दशरथ मारकड साहेब, नमस्कार, तुषारजी नमस्कार, जय मल्हार, शैलेश थोरात आमचे मित्र, जय रासप, तुळशीराम मासा, जय मल्हार, औदुंबर कोळेकर नमस्कार, विशाल शिंदे, जय रासप, विकास नमस्कार, चैतन्य जरग, जय रासप. तर आजचा आपला विषय आहे युवकांच्या मनातील गढूळ झालेलं राजकारण. तर मित्रांनो, युवकांचा जो राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे याच्यामध्ये बदल का झालेला आहे, तर त्याला काही राजकीय पार्श्वभूमी आहे की युवक राजकारण म्हटल्यानंतर निगेटिव्ह अँगलने का बघतो, तर त्याची काही कारणं आहेत. तर सध्याचं जर राजकारण बघितलं तर सध्याच्या राजकारणामध्ये ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, सपोज की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, काँग्रेस पार्टी आहे, किंवा शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी आहे, तर याच्यामध्ये घडतंय असं की ज्या पॉलिटिकल पार्टीज आता काम करतायत त्याच्यामध्ये आयडिओलॉजिकल बेस जो असतो, एखाद्या पक्षाची जी विचारधारा असते, एखादा पक्ष स्थापन झाल्यानंतर एखाद्या विशिष्ट आयडिओलॉजीवर तो स्थापन झालेला असतो, तर ती आयडिओलॉजी कुठेतरी स्टिकअप राहणं या गोष्टी कुठेतरी बघायला आपल्याला मिळत नाहीत.
मध्यंतरी लोकसत्तामध्ये एक आर्टिकल येत होतं संजय पवार यांचं, तिरकिरे या नावानं. त्याच्यामध्ये त्याने असं ऑब्झर्वेशन नोंदवलं होतं की आता जे सध्याचं जे राजकारण आहे, म्हणजे एखादी पॉलिटिकल पार्टी जर घेतली तर आयडिओलॉजी नसणं ही एक नवीन आयडिओलॉजी आता सध्याच्या राजकारणामध्ये आलेली आहे. आणि याच्यामध्ये असं आहे की डेनास्टिक पॉलिटिक्स ज्याला म्हणतात, म्हणजे घराणेशाहीचं जे राजकारण आहे, त्या घराणेशाहीच्या राजकारणामुळं लोकांच्यावर असं बिंबवलं गेलंय की युवकांनी राजकारण करू नये. म्हणजे राजकारण हे ठराविक लोकांची मक्तेदारी झालेली आहे. म्हणजे आपण जर महाराष्ट्रामध्ये विचार केला तर एका एका घराण्याच्या दुसरी तिसरी चौथी पिढी राजकारणात सेटल व्हायला लागलेली आहे. मग लोकांचा असा समज झालेला आहे की राजकारण करावं तर कोणी करावं, पवारांनी करावं किंवा विखे पाटलांनी राजकारण करावं किंवा थोरातांनी करावं किंवा अशोक चव्हाणांच्या पोरांनी करावं. तर असं का व्हायला लागलं, किंवा नारायण राणेंच्या पोरांनी करावं, असं का व्हायला लागलंय? तर ही जी घराणेशाही चालू झालेली आहे, त्या घराणेशाहीमुळं लोकांचा जे दृष्टिकोन आहे, युवकांचा जो दृष्टिकोन आहे तो निगेटिव्ह होत चाललेला आहे. तर याच्यामध्ये असं आहे की जे सध्याचं राजकारण आहे ते एकतर कास्ट बेस असतंय, एकतर क्लास बेस असतंय किंवा एकतर रिलिजन बेस असतंय. कास्ट, क्लास किंवा रिलिजन हे राजकारणामध्ये याचा थोड्या बहुत प्रमाणामध्ये काही प्रमाणामध्ये फायदा पण होतोय. म्हणजे तुम्ही जर सपोज एखाद्या वंचित घटकासाठी काम करताय किंवा जे विकासापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी काम करतायत, ह्याच्यासाठी जर असेल तर ते राष्ट्र बळकटीकरणासाठी निश्चितच फायदेशीर असतं. पण कास्ट, क्लास किंवा रिलिजन याच्यामध्ये जे राजकारण होतंय त्या तशा प्रकारे होताना दिसत नाही सध्याच्या राजकारणामध्ये. त्याच्यामुळं तरुणांचं कसं आहे की तरुणांना मग त्याच्यामध्ये राजकारणाकडे बघताना म्हणतात की हे बाबा चांगलं नाही, राजकारणी असं करतात, फसवतात किंवा खोटी खोटी स्टेटमेंट देतात, किंवा आता मराठा आरक्षणाचा विषय असेल, धनगर आरक्षणाचा विषय असेल, म्हणजे लोकांना असं फसवलं जातं की पब्लिक फेवरमध्ये स्टेटमेंट दिले जातात. म्हणजे एखाद्या गोष्टीची रियालिटी न बघता म्हणजे पब्लिक फेवरमध्ये बोललं जातं की पब्लिकला काय आवडतं. मग ते पब्लिकला जर खरं बोलायला गेलं तर लोक मग शिव्या घालतात की अरे हा विरोधात आहे, तो विरोधात आहे. पण जर याच्यामध्ये कसं आहे की ग्राउंड रियालिटीज लोकांना माहीत नसतात, म्हणजे ॲक्च्युली काय घडतंय आणि लोकांच्यापर्यंत काय पोचतंय. तर याच्यामध्ये कसं आहे की राजकारण करताना आपण ज्या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करतोय तर आपले त्या पक्षाची किमान आयडिओलॉजी काय आहे, त्या पक्षामध्ये आपण का काम करावं, त्या पक्षाची लिडरशिप कशी आहे, तर ह्या गोष्टीचा आपण विचार करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या लिडरशिप ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे नॉलेज बेस असते, दुसरी म्हणजे इमेज बेस असते. नॉलेज बेस म्हणजे काय आहे, ज्या कार्यकर्त्यांना ग्राउंड लेवलचं नॉलेज असतं किंवा त्याला राजकारण म्हणजे काय कळतं, आयडिओलॉजी काय कळते, त्याचा चौफेर अभ्यास असतो. तर महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे तशीच एक विचारवंतांची पण भूमी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर यांच्यामध्ये यांची जी आयडिओलॉजी आहे, या आयडिओलॉजीला कुठलेही पक्ष म्हणजे त्या आयडिओलॉजीला बांधील नाहीत. म्हणजे लोकांच्यापर्यंत बोलताना फक्त शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि उद्योग फक्त आपल्या मुलगा, पुतण्या किंवा पुतणी यांच्यासाठी काम करायचं, अशा गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आता आपलं एवढं सौभाग्य आहे की या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. ज्या महात्मा फुलेंनी या देशाला एक विचार दिला, इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं, इथल्या धार्मिक रूढी परंपरेविरुद्ध बंड पुकारलं, त्या महात्मा फुलेंचा हा महाराष्ट्र आहे. ज्या शाहू महाराजांनी आरक्षणाचं पहिल्यांदा आरक्षण दिलं, ज्या शाहू महाराजांनी स्वतःच्या घरातल्या मुली या आंतरजाती विवाहाचा कायदा करून स्वतःच्या घरातल्या 25 मुलींचा विवाह इतर जातीमध्ये किंवा धनगर समाजामध्ये केला. म्हणजे आता जे लोकांच्या मध्ये एखादा जर लीडर घेतला तर त्याला मध्ये कास्टमध्ये बांधून ठेवलं जातं. कास्ट, क्लास किंवा रिलिजन हे काही नॅचरल बॅरियर्स नाही आहेत, हे म्हणजे आर्टिफिशियल बॅरियर्स लोकांनी तयार केलेले आहेत. ते कशासाठी केले तर स्वतःच्या फायद्यासाठी यांनी तयार केलेले आहेत. आणि याच्यामुळं काय होतं, मग डेमोक्रेसी जी आहे, डेमोक्रेसीला आपण काय म्हणतो की डेमोक्रेसी गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल अँड फॉर द पीपल. किंवा डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी लोकशाही काय होती तर गव्हर्नमेंट विथ डिस्कशन. पण तसं आता काही होताना दिसत नाही. डेमोक्रेसीचं चेंज नाव असं झालेलं आहे डेमोखुर्शी. म्हणजे ह्या लोकशाहीचं डेमोक्रेसी म्हणजे खुर्चीचे सेंट्रिक राजकारण झालेलं आहे. त्याच्यामुळं राजकारणामध्ये असं गढूळ झालेलं लोकांना जाणवायला लागलेलं आहे. मित्रांनो,
लीडरशिप काय असते? तर 1980 पर्यंतचं महाराष्ट्राचं जर राजकारण आपण बघितलं, तर 1980 पर्यंत असं होतं, की जे लीडर होते, म्हणजे विधानसभेत जर चर्चा चालू असेल, एखाद्या बिलावर जर चर्चा चालू असेल, तर तेव्हा प्रेक्षक गॅलरीत लोकं येऊन बसायचे. जी लोकं अभ्यासू होती, म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं जर आपण उदाहरण घेतलं, तर भाई गणपतरावजी देशमुख आहेत. आत्ताचे नवी मुंबई विमानतळाला नाव द्यायचं ज्यांची चर्चा चालू होती, दिबा पाटील आहेत, डॉक्टर एन डी पाटील आहेत, भाई उद्धवराव पाटील आहेत. अशी जी माणसं आहेत, यांची भाषणं ऐकायला लोकं उत्सुक असायची. पण आता तसं होताना दिसत नाही. विधानसभेमध्ये काय असतं, तर गोंधळामुळं सभागृह तहकूब केलं किंवा वैयक्तिक पातळीवर जाऊन चर्चा केली जाते किंवा चिखलफेक केली जाते. याच्यामुळं काय होतं, टीव्ही, सोशल मीडियाच्या माध्यमामधून जेव्हा या लोकांच्यापर्यंत या गोष्टी पोहोचतात, तेव्हा लोकांना काय वाटतं, अरे हे नुसतंच म्हणजे गोंधळ घालतात, यांच्याकडून ऐकण्यासारखं काहीच नाही आहे. आणि पाठीमागची जी लीडरशिप होती, जे पाठीमागचे जे राजकारणी होते, त्यांची राहणी ही साधी होती आणि विचार हे मोठे होते आणि त्यांची जी तत्त्व होती. आता गणपतरावजी देशमुखांना का मोठं मानतात, तर गणपतरावजी देशमुख यांनी शेतकरी कामगार पक्षाची जी आयडिओलॉजी आहे, ती सलग 55 वर्षे ती आयडिओलॉजी जपली. म्हणून गणपतरावजी देशमुखांना लोक मानतात किंवा त्यांचं ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. तशी लीडरशिप पाहिजे. लीडरशिप म्हणजे काय? नेता कुणाला म्हणायचं किंवा राजकारणी कुणाला म्हणायचं? जर जो रस्ता दाखवतो, जो दिशा दाखवतो, त्याला राजकारणी म्हणायचं. म्हणजे राजकारण्याला स्वतःचं नॉलेज असलं पाहिजे. त्यामुळे तर त्या जसा नेता तसे कार्यकर्ते घडत असतात. आता राष्ट्रीय समाज पक्षाचा जर विचार केला, तर राष्ट्रीय समाज पक्षाची जेव्हा 2003 पासून स्थापना झाली, तेव्हापासून राष्ट्रीय समाज पक्ष हा फुलेवादाला घेऊन चाललेला आहे. फुलेवाद का आहे? जर जे लोक वंचित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, त्या लोकांनाच राजकारणात कुणीही नाही, त्या लोकांचा जो आवाज आहे, तो आवाज बनण्याचं काम झालेलं आहे. आणि मित्रांनो, लोकांना काय वाटतं, की राजकारणी म्हणजे गाडी असेल, बंगला असेल. राष्ट्रीय समाज पक्षाचं जर तुम्ही उदाहरण घेतलं, तर जानकर साहेबांचं जर तुम्ही जर बघितलं, जर हा इलेक्ट्रिकल इंजिनियर असणारा माणूस, ज्या माणसानं सोशल इंजिनिअरिंग केलं आणि पक्ष चालवत असताना, पक्ष चालवणं हे कुणाचंही काम नसतं. पक्ष चालवत असताना एक आयडिओलॉजी लागते. त्या आयडिओलॉजीला तुम्ही स्टिकअप राहायला लागतं. जानकर साहेबांनी काय केलं, तर इथं सोशल इंजिनिअरिंग करून स्वतः त्या गोष्टीवर फर्म राहिले आणि म्हणून तर राष्ट्रीय समाज पक्ष हा चांगल्या रीतीनं चालवला आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा जवळजवळ 15 ते 16 राज्यामध्ये आता काम करतोय आणि गुजरातमध्ये या राष्ट्रीय समाज पक्षाचे 8 ते 10 नगरसेवक निवडून आले. यूपीमध्ये सुद्धा काम चांगलं चालू आहे. हे का चालू आहे, तर आपली आयडिओलॉजी आहे ती क्लिअर आहे. आपण आपल्याला काय मिळेल, आमदारकी मिळेल, खासदारकी मिळेल, याच्यामुळे आपण राजकारणात काय काम करतोय असं अजिबात नाहीये. म्हणजे अभिमानाची गोष्ट एक आहे मित्रांनो. जेव्हा 2014 साली लोकसभेची इलेक्शन झाली, तेव्हा जानकर साहेबांना लोक म्हणत होते की तुम्ही बीजेपीच्या चिन्हावर लढा. पण जानकर साहेबांनी ते केलं नाही. तर जानकर साहेबांनी स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर लढले. मित्रांनो, ह्या पक्षाचं किंवा साहेबांचं ध्येय एक आहे, मला खासदार व्हायचं आहे, पण स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर व्हायचं आहे, कुणाच्या पक्षाच्या चिन्हावर व्हायचं नाही. म्हणजे हे कितीतरी मोठी गोष्ट आहे. लोकांना काय वाटतं, की महादेव जानकरनं आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवला किंवा काय झालं. मित्रांनो, कुठलीही पॉलिटिकल पार्टी चालवत असताना कुठल्याही एका समाज घटकाला घेऊन चालवता येत नाही. त्याच्यामध्ये सर्व समाज घटक इन्क्लूड असतात. इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स आम्ही करतो, म्हणजे एका जातीचं राजकारण करत नाही किंवा राष्ट्रीय समाज पक्ष ही काही सामाजिक संघटना नाही. हे एक राजकीय व्यासपीठ आहे, हे काही राजकीय पक्ष आहे. त्याच्यामुळे सर्व मुद्दे किंवा सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्याला बरोबर घेऊन जावं लागतं. तेव्हा युवकांना काय वाटतं, की लोकांच्या मध्ये किंवा सोशल मीडियामध्ये चर्चा करत असताना अशी इमेज बनवली जाते, की राष्ट्रीय समाज पक्ष ही धनगरांची पार्टी आहे. मित्रांनो, तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, की राष्ट्रीय समाज पक्ष एक अशी पार्टी आहे, ह्या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर या जर ज्यांच्या विचारावर जर चालणारी कुठली पार्टी असेल, तर ती राष्ट्रीय समाज पार्टी आहे. आणि या राष्ट्रीय समाज पार्टीला भविष्य काय आहे, तर ह्या राष्ट्रीय समाज पार्टीची जी लीडरशिप आहे ही जनतेतून आलेली आहे. म्हणजे लोकांना, इथल्या सर्व लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या लोकांना माहीत आहेत. लोकांचा सगळा अभ्यास आहे. आम्ही जे काम करतो, सोशल मीडियामध्ये काय होतं मित्रांनो, आजकाल राजकारण कशावर चालतंय, तर सोशल मीडियावर चालतंय. सोशल मीडियामध्ये जे बातम्या येतात त्या ऑथेंटिक असतात असंच नाही. काही एखादा माहिती टाकू शकतो किंवा गुगलवर जी माहिती मिळते तुम्हाला, ती काही ऑथेंटिक असते असंच नाही. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
जी तुम्हाला पटकन गोष्ट भेटते ती खरी किंवा टिकाऊ असते असंच नाही. तुम्हाला जर चांगले विचार पाहिजे असतील, तुम्हाला जर चांगलं नॉलेज पाहिजे असेल, तर तुम्हाला लायब्ररीतच जावं लागणार. चांगली चांगली पुस्तकं चाळावं लागणार. चांगलं चांगलं वाचावं लागणार. तरच तुम्ही तुमची वैचारिक बैठक ही पक्की होत असते. मित्रांनो, सोशल मीडियावर काय होतं, एखादी बातमी आली तर ती ऑथेंटिक असतेच असं नाही. काही टाकतात, मग लोकं त्याच्यावरून डायव्हर्ट होत असतात. मित्रांनो, ह्याच्यासाठी तुम्हाला जर नॉलेज बेस्ड लीडरशिप पाहिजे असेल, तुम्हाला एक अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे असेल, तुम्हाला जर राजकारण्याची विधानसभेतली अभ्यासू भाषणं ऐकायची असतील, जर जे युवक आहेत, त्या युवकांनी राजकारणात मध्ये एखादी पॉलिटिकल पार्टी सिलेक्ट करताना किंवा राजकारणामध्ये जात असताना आपला अभ्यास किती आहे, आपण नेमकं काय वाचायला पाहिजे, या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडियामध्ये जर आपण बघितलं तर काय होतंय, की टीका ही वैयक्तिक पातळीवर होते. म्हणजे अमक्या अमक्याचा कार्यकर्ता तमक्या नेत्यावर टीका करतोय. टीका ही वैचारिक असायला पाहिजे. वैचारिक जर टीका असेल तर त्याला किंमत आहे. वैचारिक म्हणजे दुसऱ्याला नावं ठेवायला अक्कल लागत नाही. मी जर एखाद्या समजा XYZ व्यक्तीला जर नावं ठेवायला लागलो, तर नावं ठेवायला अक्कल लागत नाही. अक्कल कशाला लागते? जर मार्ग दाखवायला अक्कल लागते. हे चुकीचं आहे, हे चुकीचं असं सांगायला अक्कल लागत नाही. तर हे बरोबर आहे हे सांगायला अक्कल लागते, त्याला वाचन लागतं. मित्रांनो, आतापर्यंतच्या राजकारण 80 पर्यंत काय होतं, ही अभ्यासू माणसं राजकारणामध्ये होती. 1980 नंतरचं राजकारण म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 40 वर्ष झाले त्याला. मग या 40 वर्षामध्ये म्हणजे एखादे राजकारण म्हणजे टाइम टेस्टेड नाही झालेलं हे. तर का नाही झालं? तर एखादा वाद या 40 वर्षामध्ये एखादी पॉलिटिकल पार्टी किंवा एखादा वाद सिलेक्ट झाला नाही. वाद म्हणजे काय? तर एखादा फुलेवाद सेटल झाला आहे किंवा आंबेडकर वाद सेटल झालेला, असं झालेलं नाही. आता जर आपण गांधीवाद घेतला, गांधीवाद असा सेटल झालेला आहे या देशामध्ये. किंवा शरद जोशी जर आपण उदाहरण घेतलं, शरद जोशीला कधी सत्ता मिळाली नाही किंवा त्यांनी सत्तेसाठी राजकारण केलं नाही. पण ज्या शरद जोशींनी जो 1976 किंवा 80च्या दशकात जो विचार दिला, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना शेतीची नवीन अर्थकारणाची मांडणी दिली, की FRP काय असतो, शेतकऱ्यांचं रेट कसे ठरवले गेले पाहिजेत. त्या गोष्टी जर शरद जोशींनी दिल्या, त्याच्यावर आजच्या शेतकरी संघटना चालतायत. इव्हन जे दिल्लीमध्ये जे आता जे फार्मर प्रोटेस्ट चालू आहे, त्याच्यामध्ये गांधीवाद असेल किंवा शरद जोशींनी जो विचार दिला, त्या शरद जोशींचा विचार सुद्धा त्याला कारणीभूत आहे. मित्रांनो, ज्या शरद जोशींच्या विचारातूनच आता जे राजू शेट्टीसारखं व्यक्तिमत्व आलेलं आहे. म्हणजे आम्ही लायब्ररीमध्ये असताना राजू शेट्टींचं एक पुस्तक आलं होतं, शिवार ते संसद. तर ते पुस्तकामध्ये राजू शेट्टींचा जे प्रवास आहे तो दिला होता. म्हणजे मी एका पक्षाबद्दल बोलत नाही, तर लीडरशिप कशी असावी. माझ्यानंतर जवळजवळ 30 ते 40 लोकांनी जे पुस्तक वाचलं. आमच्याकडे सकाळनगर म्हणून एक लायब्ररी होती पुण्यामध्ये पवारांची. त्याच्यामध्ये UPSC करणाऱ्यांचा ग्रुप होता. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही शिवार ते संसद पुस्तक वाचलं. त्याच्यानंतर आम्हाला कळलं की राजू शेट्टीची लीडरशिप कशी आहे. किंवा तुम्ही जर रामदास आठवलेंचं जर उदाहरण घेतलं, तर रामदास आठवलेंची इमेज कशी आहे आता, तर रामदास आठवलेंची इमेज म्हणजे चेष्टेचा विषय म्हणजे मीडियामध्ये करतात. पण त्यांचं जर पुस्तक वाचलं किंवा दलित पॅन्थरची जी कामगिरी आहे आतापर्यंतची, दलित पॅन्थरनं काय केलं, म्हणजे हे कशासाठी सांगतोय, आत्ताच्या लोकांना राजकारण म्हणजे एक मृगजळ वाटतंय. म्हणजे राजकारण म्हणजे एक फॅशन वाटते. माझं कुठेतरी 2 नंबरचे धंदे असतील किंवा माझा काहीतरी स्वार्थ असेल, याच्यामुळे मी राजकारणात आलो किंवा आमच्या एखाद्या पार्टीकडे माझं अट्रॅक्शन आहे. तर याच्यामध्ये ह्या गोष्टी घडतायत. चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत कधीच आणल्या जात नाहीत. मग ह्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत. जर तुम्ही पेपर वाचत असताना म्हणजे हे आपल्याला ह्या मार्गाने जायचं असेल तर ठराविक व्हिजननं जाणं गरजेचं आहे. म्हणजे जर समजा मला UPSC करतोय मी आणि पेपर कुठला वाचतोय म्हणलं तर सामना वाचतोय किंवा संध्यानंद वाचतोय, असं जर म्हटलं तर कसं होणार. त्या क्वालिटीचं मटेरियल त्यानं वाचलं पाहिजे. म्हणजे इंडियन एक्सप्रेस असेल किंवा द हिंदू असेल किंवा लोकसत्ताचे आर्टिकल वाचले पाहिजे. हे कशासाठी सांगतोय, याच गोष्टी राजकारणाला लागू होतात. म्हणजे किंवा राजकारणात तुम्ही जेव्हा येताय तेव्हा राजकारणामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे. आजकाल काय होतं की TV चॅनलमध्ये TRP वाढवण्यासाठी काही न्यूज सांगितल्या जातात. मग ह्या न्यूज यूथकडे पोचल्या जातात. त्यामुळे लोक कसे निराश होतात, अरे बघा टीव्हीवर कशा स्टेटमेंट कशी येत आहेत. मित्रांनो, टीव्हीवरची जी स्टेटमेंट असतात ना, ती म्हणजे कुठलं ते ऑथेंटिक नसतात. कोण आधी दाखवतंय याच्यासाठी स्टेटमेंट फास्ट दाखवले जातात. त्यामुळं राजकारण म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे हे बघा काय आहे. म्हणजे एक असं मी पुस्तक वाचत होतो,
युवल नोहल हरारी म्हणून एक इंटरनॅशनलचे हिस्ट्रीचे एक इस्रायलचे प्रोफेसर आहेत. त्यांनी एक लिहिलं होतं की 21 लेसन्स फॉर 21st सेंचुरी. हे युवकांसाठीच मी सांगतोय. त्याच्यामध्ये त्याने एक वाक्य लिहिले होते की लाय टोल्ड वन्स इट रिमेन्स लाय, बट लाय टोल्ड थाउजंड्स टाइम इट बिकम्स ट्रूथ. म्हणजे खोटं जर लाय टोल्ड वन्स म्हणजे एकदा जर सांगितलं तर ते खोटं वाटतं, पण ते जर 1000 वेळा सांगितलं तर ते बरोबर होतं. मग टीव्ही चॅनलच्या माध्यमातून ह्या लोकांना ह्याच गोष्टी सांगितल्या जातात. मग ते लोक काय होतं की लोकांच्यापर्यंत खऱ्या गोष्टी पोहोचतच नाहीत. म्हणजे ज्या बातम्यातून गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतात ते एक आउटर साईड असते. त्याची जी इनर साईड असते ती फार वेगळी असते, किंवा त्याच्या ज्या रियालिटीज असतात त्या वेगळ्या असतात. म्हणजे मित्रांनो कसं होतं की युवक जेव्हा राजकारणामध्ये येतात, म्हणजे आताचे जे युवक आलेले असतील काही जण, ते काहीतरी कलुषित मन असतं. म्हणजे कसं होतं की आपण या पॉलिटिकल पार्टीमध्ये काम करतोय म्हणजे आपल्याला काहीतरी बेनिफिट झाला पाहिजे. म्हणजे त्यांचे पर्सनल इंटरेस्ट असतात, किंवा त्यांना काय असतं की पेशन्स. राजकारणामध्ये युवकांनी आल्यानंतर 8-8, 10-10 वर्ष काम करायला पाहिजे. इथली ग्राउंड रियालिटी समजून घ्यायला पाहिजे. त्यात इथला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे. तर त्यामध्ये जर तुम्हाला नॉलेज बेस्ड लिडरशिप तयार होईल. मग जर तुम्हाला क्विक रिझल्ट पाहिजे असतील तर मग माणूस दुसऱ्या मार्गाचा उपयोग करतो. मग काहीतरी बदल्या कर, कुणाचा एजंट बन, कुणाचा PA बन. याच्यामुळं काय होतं की मग राजकारणाविषयी लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो वेगळा होऊन जातो. मग आपल्याला काय करायचं आहे? राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की राजकारण ही गटरगंगा आहे. तर तुम्हाला ही गटरगंगा जर साफ करायची असेल तर तुम्हाला स्वतः ते गटर साफ करायला उतरलं पाहिजे. मग हे राजकारणामध्ये ह्या गोष्टी घडतायत. तर राष्ट्रीय समाज पक्षाचं काय आहे? तर राष्ट्रीय समाज पक्षाचे जे लोक काम करतायत, राष्ट्रीय समाज पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, आता मी समजा समाज पक्षामध्ये काम करतोय 2014 पासून. तर राष्ट्रीय समाज पक्षामध्ये आम्हाला पेशन्स आहेत. मी स्वतः कुठल्याही पदावर नाही. तर का नाही? तर राष्ट्रीय समाज पक्षाचा मला अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय समाज पक्ष ही चळवळ आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हे महाराष्ट्राचं भविष्य आहे. या राष्ट्रीय समाज पक्षामधून चांगले लीडर तयार होणार आहेत याची मला खात्री आहे. म्हणून मी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करतोय. मित्रांनो काय होतं की महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर आपल्या एज्युकेशन सिस्टीमचा जर विचार केला आपण, तर एज्युकेशन सिस्टीममध्ये काय होतं तर आपल्याला कॉन्स्टिट्युशनल लिटरसी जी आहे, म्हणजे राजकीय साक्षरता जी आहे, ती राजकीय साक्षरता त्या प्रमाणात आपल्याला मिळत नाही लोकांना. म्हणजे लोकांच्यापर्यंत ती पोचत नाही. किंवा मी जर शिक्षण घेतोय तर मला कॉन्स्टिट्यूशन काय आहे ही माहीत पाहिजे. म्हणजे एखाद्या पक्षाची विचारधारा काय आहे ती माहीत पाहिजे. म्हणजे जशी कॉन्स्टिट्यूशन आपल्याला माहीत पाहिजे तशी राईट विंगचे पॉलिटिकल पार्टीज आहेत, लेफ्ट विंगच्या आहेत, किंवा ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्या म्हणजे शाहूवाद आहे, फुलेवाद आहे. समजा राष्ट्रीय समाज पक्ष फुलेवादावर काम करतोय, तर ह्या युवकांना माहीत पाहिजे की राष्ट्रीय समाज पक्ष ह्या फुलेवादावर आधारित आहे. म्हणजे राष्ट्रीय समाज पार्टी ही म्हणजे धनगरांची पार्टी आहे, असं जे समाजामध्ये सोशल मीडियामध्ये किंवा लोकांच्यामध्ये बिंबवलं जातं. कुठल्याही माणसानं कुठल्या जातीत जन्म घ्यावा हे कुणाच्या हातात नसतं. आणि कुठलाही माणूस किंवा जो माणूस कर्तृत्ववान माणसाला जात आणि धर्म नसतं. त्यामुळं त्या माणसाला त्या जातीत गुंतवून ठेवणं ह्या ठराविक लोकांची म्हणजे ते फायदा असतो त्यांचा. म्हणजे हे काय नॅचरल बॅरियर नाहीत, हे तर आर्टिफिशियल बॅरियर आहेत. ह्याला आर्टिफिशियल बॅरियर का म्हणायचं? तर हे लोकांनी तयार केलेत. म्हणजे लोकांनी तयार केलेल्या गोष्टी असल्यामुळं हे आर्टिफिशियल बॅरियर आहेत. मित्रांनो राजकारणामध्ये येताना तुम्हाला पेशन्स का पाहिजेत? तर क्विक रिझल्ट. जेवढे तुम्हाला क्विक रिझल्ट पाहिजेत तेवढे त्याचे साईड इफेक्ट असतात. म्हणजे जेवढे क्विक रिझल्ट तेवढे साईड इफेक्ट असतात. म्हणजे आता आपण सांगितलं की कास्ट, क्लास किंवा रिलिजन याच्यामध्ये जेव्हा माणसाला सक्सेस मिळेल नाही असं नाहीये, पण एकदा जर पडझड चालू झाली तर ती पडझड थांबत नाही, किंवा ते देशाला म्हणजे हानिकारक असते. त्याच्यामुळं राजकारण करताना आपले मुद्दे काय आहेत, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, म्हणजे राष्ट्रवाद हा नेमका काय आहे, राष्ट्रवाद कशाला म्हणायचं. म्हणजे माझ्या दृष्टीनं राष्ट्रवाद काय आहे की जय श्रीराम म्हणणं किंवा राष्ट्रवाद नाही. म्हणजे हिंदुत्व माहीत असणं किंवा हिंदुत्व जपणं म्हणजे माझ्या दृष्टीनं राष्ट्रवाद नाही. राष्ट्रवाद म्हणजे काय? तर या देशामध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एज्युकेशन, हॉस्पिटल यांचं जर इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा एज्युकेशनच्या फॅसिलिटीज असतील, या पुरवणं म्हणजे राष्ट्रवाद आहे. या देशातील गोरगरिबांची सेवा करणं म्हणजे राष्ट्रवाद आहे. या देशातल्या शेतकऱ्यांची सेवा करणं, त्याला FRP देणं, त्यांना फॅसिलिटी देणं, शेतकरी, कष्टकरी, मजूर जे आहेत
त्यांची सेवा करणं म्हणजे राष्ट्रवाद आहे. राष्ट्र म्हणजे तर नेमकं काय? या राष्ट्रामध्ये ते माणसं इन्क्लूड आहेत. म्हणजे ह्यांचा विकास, राष्ट्राचा विकास म्हणजे नेमका कुणाचा विकास आहे? जर जे शोषित आहेत, पीडित आहेत, वंचित आहेत, त्यांचा विकास म्हणजेच राष्ट्राचा विकास आहे. आणि त्यांच्यासाठी काम करणं म्हणजेच राष्ट्र बळकटीकरण आहे. राष्ट्र बळकटीकरण म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही. किंवा नॅशनॅलिटी म्हणजे जय श्रीराम बोलणं किंवा एखाद्या गोष्टीचा पुरस्कार करणं म्हणजे हा राष्ट्रवाद माझ्या दृष्टीने तर निश्चितच नाही. मित्रांनो, हे शाहू फुले आंबेडकर वाद जो आहे, म्हणजे मला या गोष्टीचं दुःख वाटतं. म्हणजे काय झालंय की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे आता अवघड झालंय, की लोकांना वाटतं की शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतोय म्हणजे ह्याचा काहीतरी इंटरेस्ट दिसतोय. म्हणजे शाहू फुले आंबेडकरांना बदनाम करण्याचं काम इथल्या जनतेनं केलंय किंवा इथल्या राजकारणी लोकांनी केले. म्हणजे फुलेवाद, महात्मा फुले म्हणजे छगन भुजबळांची प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली. म्हणजे छगन भुजबळ जर काम करत असतील किंवा ओबीसीचे लीडर म्हणून जर काम करत असतील तर ओबीसी प्रायव्हेट लिमिटेड या छगन भुजबळांनी केलं. म्हणजे ओबीसीला लीडरशिप दिली म्हणजे कुणाला दिली? तर छगन भुजबळांचा पुतण्या, भुजबळांचा मुलगा, छगन भुजबळांचे सून झेडपी अध्यक्ष होते, पुतण्या खासदार होतो, मुलगा आमदार होतो आणि छगन भुजबळ कॅबिनेट मिनिस्टर होतात. म्हणजे ओबीसीची लीडरशिप इथं संपली असं अजिबात नाही आहे मित्रांनो. तुम्हाला ओबीसीचे प्रश्न मांडायचे असतील, ओबीसीची जनगणना आहे, ओबीसीच्या आरक्षणाचे प्रश्न आहेत, या गोष्टी मी का सांगतोय की हे जी लीडरशिप असते ती सिम्बॉलिक लीडरशिप असते. म्हणजे ठराविक एकाच्या लीडरला पकडायचं, त्याला ते पद द्यायचं, म्हणजे तुझ्या कास्टचा कोटा संपला असं त्याच्यातून इनडायरेक्टली म्हणजे दाखवायचं की मला तुमच्या ह्या माणसाला आम्ही लीडरशिप दिलेली आहे, त्यामुळे तुमचा इथला कोटा संपलेला आहे. म्हणजे असं कास्ट बेस किंवा त्यांना त्या ठराविक जातीच्या लोकांना पदं वाटणं, ह्या गोष्टी राजकारणामध्ये घडत चाललेल्या आहेत. म्हणून राजकारणाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो वेगळा आहे आणि राजकारण हे बदलत चाललेलं आहे. मित्रांनो, मी एक पुस्तक वाचत होतो, काशीरामजी दी लीडर ऑफ दलित. ते प्रताप भानू मेहता म्हणून जे हिस्टॉरियन आहेत त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. तर ते पुस्तक वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की काशीरामजी जेव्हा युवक होते, ते पुण्यामध्ये का होते सर्व्हिसला असताना, त्यांची आई त्यांच्याकडे आली की आपलं पोरगं नेमकं काय करतंय. तर ते काशीरामजी रात्रंदिवस पुस्तक वाचत होते. त्यांची आई त्यांना प्रश्न विचारत होती, व्हॉट ॲक्च्युली रिटन इन धिस बुक दॅट काशीराम यू आर सिटिंग नाईट आफ्टर नाईट. म्हणजे त्या काशीरामला विचारलं की तू रात्रंदिवस हे पुस्तक वाचत का बसतोय, महात्मा फुले, शाहू महाराज किंवा आंबेडकर का वाचतोय. तर त्या काशीरामनी एकाच वाक्यात उत्तर दिलं, मा दिस बुक पजेसेस पॉवर ऑफ की दॅट इज द सत्ता. या पुस्तकामध्ये राजकारणाच्या किंवा सत्तेच्या चाव्या आहेत, म्हणून मी हे पुस्तक वाचतोय. मी युवकांना का सांगतोय, तर हे काशीरामजी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांनी BSPची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी मायावती सारख्या दलित लेडीज की जी 4 वेळा मुख्यमंत्री झाली. मी अभ्यासाशिवाय घडलं का? काशीरामजी तेव्हा युवकच होते ना, त्यांनी अभ्यास केला, ह्या मार्गाने जायला पाहिजे, त्याच्यामुळं ते काशीरामजींनी घडवलं, म्हणून ते BSP झालं. आता राष्ट्रीय समाज पक्षाची आमची भूमिका काय आहे, तर आम्ही काय घेऊन चाललोय, तर हा फुलेवाद घेऊन चाललोय. जानकर साहेबांचं जर घर बघितलं तर पत्र्याचं घर आहे. म्हणजे लोकांचा असा समज आहे की बरेच जण विचारतात की राष्ट्रीय समाज पार्टी म्हणजे महादेव जानकर मिनिस्टर होते म्हणजे भरपूर त्यांचे गाडी असेल, बंगला असेल, भरपूर काय काय गोष्टी असतील, त्यांचं कोणतरी राजकारणामध्ये सेटल असेल. तर मित्रांनो, तुम्हाला खरंच सांगतो, ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते तुमच्यापर्यंत कधीच पोहोचत नाहीत, पण ज्या वाईट गोष्टी आहेत त्यामुळे लगेच पटकन व्हायरल होतात. तुम्हाला जर रासप माहीत पाहिजे असेल, राष्ट्रीय समाज पक्ष किंवा महादेव जानकर जर काय माहीत असं पाहिजे असेल, तर तुम्हाला निश्चितच अभ्यास करावा लागेल. आणि याच्या लाईव्हच्या माध्यमातून मी युवकांना खुलं आवाहन करतो की तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षामध्ये या. तुम्हाला या देशाचं जर भवितव्य घडवायचं असेल, राजकारणामध्ये जर करिअर करायचं असेल, तर राष्ट्रीय समाज पक्षामध्ये तुम्ही या. तुम्हाला निश्चितच भवितव्य आहे. इथं कुठलीही घराणेशाही नाही की तुम्हाला वाटेल की इथं घराणेशाही आहे, अमक्यासाठी काम करावं लागेल, तमक्यासाठी काम करावं लागेल, असं अजिबात नाही आहे. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला ग्राउंड लेवलवर काम करून तुम्हाला या पक्षामध्ये नेतं बनायला लागेल. म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष हे धनगरांसाठी पार्टी स्थापन झाली असं मुळे अजिबात समजू नका. ज्या लोकांनी असं बिंबवलंय त्या लोकांचा काहीतरी गैरसमज आहे, आणि जो गैरसमज आहे किंवा त्यांनी जो बुरका पांघरलेला आहे तो लवकरच फाडला जाणार आहे. आणि हा बुरका कोण फाडणार आहे, तर राष्ट्रीय समाज पक्षाचे जे युवक नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, हा बुरका लवकरच फाडणार आहेत.
मित्रांनो, युवकांचा विषय कशासाठी घेतला, तर युवकांमध्ये पहिल्या ज्या गोष्टी घडत होत्या, म्हणजे एखादी गोष्ट असेल, शिबिर असेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मी साधना नावाचा अंक वाचतो. त्या साधना नावाच्या अंकामध्ये सुरेश द्वादशीवार म्हणून एक पॉलिटिकल प्रोफेसर आहेत, पॉलिटिकल सायन्सचे. त्यांचा त्याने साधनामध्ये लेख लिहिला होता. ते 1975ची जी आणीबाणी आहे, त्या आणीबाणीमध्ये जे किस्से घडलेले आहेत ते सांगत होते. तर त्याच्यातला एक किस्सा असा होता की 1975 साली ज्या नेत्यांना अरेस्ट झाले, त्याच्यामध्ये गोपीनाथजी मुंडे होते, प्रमोदजी महाजन होते, समाजवादीमधले बापूराव काळदाते होते किंवा एस.एम. जोशी असतील. ही जी लोक होती यांना अटक झालेली होती आणि हे तुरुंगात होते, नाशिकच्या जेलमध्ये होते. तर ह्या जेलमध्ये असताना त्यांनी सुरेश द्वादशीवार त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जे नेते होते त्यांची संध्याकाळी रोज लेक्चर्स असायची. हे सगळं यंग ब्रिगेड होती. त्या यंग ब्रिगेडची लेक्चर्स असायची की जो प्रत्येक पक्षाची बाजू मांडायचा. म्हणजे तेव्हा जनसंघ होता, भाजप नव्हतं. तेव्हा प्रमोदजी महाजन असतील किंवा गोपीनाथजी मुंडे असतील, तेव्हा ते जनसंघाची बाजू मांडायचे. किंवा बापूराव काळदाते असतील किंवा समाजवादीचे इतर जे नेते असतील ते त्या समाजवादी म्हणजे विचारसरणी लोकांना सांगायचे. किंवा लेफ्टची जी लोक आहेत, डाव्या विचारसरणीची जी लोक आहेत, तर ती त्यांचे विचार सांगायचे. म्हणजे याच्यातून काय व्हायचं की वैचारिक देवाणघेवाण व्हायची. म्हणजे एखादा अमुक अमक्या आयडिओलॉजीचा आहे किंवा एखादी आयडिओलॉजी एखाद्या अमक्याला आवडते म्हणून तो वाईट असतो अशी अजिबात भानगड नाही आहे. त्याच्यामुळं 1980 पर्यंतची जी लिडरशिप होती ना, ती लिडरशिप खरोखर अभ्यासू होती. मग 1980 नंतरचं काय झालं, ही कट प्रॅक्टिसेस राजकारणात यायला लागली. म्हणजे पक्षांतर असेल. आता जर तुम्ही बघितलं 2014 सालचा जर विषय बघितला तुम्ही किंवा 2019 सालचा, म्हणजे दिवसातून 2-2 वेळा पक्ष बदलणारे लोक आहेत. म्हणजे अशी जर लोक राजकारणात असतील तर काय आदर्श घ्यावा. किंवा पब्लिक जे आहे, जर जसा नेता तसं पब्लिक तयार व्हायला लागले. म्हणजे आता जर तुम्ही या शपथविधीचा जर कार्यक्रम बघितला, त्या शपथविधीमध्ये अजित पवारांनी चोरून जाऊन पहाटे शपथविधी केला. त्या अजित पवारांचं जेव्हा बारामतीमध्ये एंट्री झाली तेव्हा त्यांच्या स्वागताला बारामतीमध्ये लाखोंची गर्दी उसळली. म्हणजे कशाचं होतं काय, पब्लिक म्हणजे नैतिकता विसरत चाललेली आहे का. किंवा धनंजय मुंडेंचं जेव्हा प्रकरण बाहेर आलं, जे धनंजय मुंडे जेव्हा नगरमध्ये गेले तेव्हा ते धनंजय मुंडे गेल्यानंतर त्यांच्यावर जेसीबीने फुलं उधळली जातात. म्हणजे लोकांची मानसिकता काय झालेली आहे नेमकी. म्हणजे अमक्या एका पक्षाचा म्हणून त्याचा आम्ही काही केलं तरी बरोबर असं जे म्हणण्याची जी लोकांची मेंटॅलिटी आहे, ही मेंटॅलिटी कुठे तर बदलली पाहिजे. राजकारणामध्ये लोकांचा जर लिडरशिप असेल तर राजकारणाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय होईल. किंवा आता सध्याचं ताजं उदाहरण बघूया की देशाचे राज्याचे जे गृहमंत्री आहेत त्यांनी जे व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या किंवा पोलिसांनी त्यांच्यावर महासंचालकाच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले की यांची डिमांड 100 कोटी आहे महिन्याला. तर असे जर राजकारणाच्या बातम्या युवकांच्यापर्यंत गेल्या तर युवकांनी काय म्हणून राजकारणाकडे बघावं. म्हणजे ह्या अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा तुमचा जो व्ह्यू आहे किंवा महिला सबलीकरण असेल किंवा शिक्षणाचा जर विषय असेल, शिक्षणाचा विषय काय आहे, जे आपलं शिक्षण आहे त्याच्यामध्ये काय होतंय. शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण म्हणजे बेरोजगारी किंवा रोजगार निर्मितीचं साधन नाही. शिक्षणामुळं तुमचा विवेकाचा स्तर उंचावला पाहिजे. शिक्षणामुळं तुम्हाला खरं काय खोटं काय हे जज करता आलं पाहिजे, हे तुम्हाला क्लिअर करता आलं पाहिजे. त्याला शिक्षण म्हणायचं. अमक्याला जर नोकरी लागली, कमवायला लागला, साडी गाडी बंगला, हे म्हणजे शिक्षण. याला शिक्षण म्हणत नाहीत. मित्रांनो, मी पुण्यामध्ये होतो, मला एक चांगलं सर्कल मिळालं. म्हणजे आम्ही जेव्हा पुण्यामध्ये होतो, पी साईनाथ सारखे जर्नलिस्ट आहेत, रवीश कुमार सारखे आहेत किंवा वेगवेगळ्या कंट्रीचे ॲम्बॅसेडर यायचे तिथं, त्यांचे लेक्चर्स आम्ही ऐकायचो. आता माझे एक मित्र आहेत संजयजी खरात, ते गुजरातमध्ये आरवली डिस्ट्रिक्टला SP आहेत. ते माझे रूम पार्टनर होते. ते मला सांगतात की तुम्ही राजकारणात जेव्हा जायचा विचार करतायत तर तुमच्याकडे पेशन्स ही गोष्ट असली पाहिजे किंवा तुम्हाला अभ्यास हा असला पाहिजे. तर हे पुस्तक वाचा. मध्यंतरी मी पुस्तक वाचलं, जे महाराष्ट्राचे जे मोठे थिंकर आहेत नरहर कुरुंदकर म्हणून, त्यांचं मी जागर वाचलं, त्यांचं मी व्यक्तिवेध म्हणून वाचलं. तर पुस्तक वाचण्याचा फायदा असा होतोय की पुस्तक वाचल्यामुळे तुमची वैचारिक पातळी स्ट्रॉंग होते, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तर नरहर कुरुंदकर कशासाठी वाचायचा,
तर त्या माणसानं जे ॲनालिसिस केलंय किंवा त्या माणसानं जी वैचारिकता दिली त्याच्यामध्ये ज्या आपल्याला वैचारिक उंची येते ती वैचारिक उंची येण्यासाठी तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा युवकांबद्दलचं काय होतं मत काय होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं काय होतं? मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन दिली म्हणजे सगळ्या गोष्टी घडत नाहीत मित्रांनो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशन असेल किंवा साऊथ ब्युरो कमिशन असेल किंवा राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, याच्यामध्ये त्यांची मागणी एकच होती की आम्हाला पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे, आम्हाला राजकीय हक्क मिळाले पाहिजेत, राजकीय आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. किंवा शिक्षणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज का काढलं, मिलिंद कॉलेज का काढलं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा ओळखलं होतं की तुम्हाला शिक्षण आणि राजकीय हक्क मिळाल्याशिवाय तुमचा उद्धार कोणी करणार नाही. तर काशीरामच्या पुस्तकात एक वाक्य आहे की पॉलिटिकल पॉवर वॉज द मास्टर की फॉर अटेनिंग सोशल इक्वालिटी. म्हणजे तुम्हाला जर सामाजिक समानता पाहिजे असेल तर तुम्ही राजकारणात गेलं पाहिजे. पण तुम्हाला राजकारणात गेलं पाहिजे तर आजूबाजूला काय घडतंय, तर तुम्ही राजकारणात कसं नाही गेलं पाहिजे या गोष्टी तुमच्यापर्यंत येत आहेत. त्यामुळे तुमचं जे राजकारणाच्या विषयी जे मत आहे ते तुमचं जरा मत आहे ते म्हणजे कलुषित होऊन जाते. मित्रांनो, तुम्हाला राजकारणी म्हणजे कसा असला पाहिजे, राजकारणी म्हणजे कोणाला म्हणायचं किंवा नेता कुणाला म्हणायचं? नेता याला म्हणायचं की जो रस्ता दाखवतो, जो दिशा दाखवतो. तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा जर विचार केला तर मी काय पाथ फाइंडर नाही आहे, तर राष्ट्रीय समाज पक्ष या माध्यमातून महादेव जानकर साहेबांनी आम्हाला रस्ता दाखवलेला आहे किंवा तुम्हाला या रस्त्यानं जायचं आहे, या मार्गाने जायचं आहे. तुम्हाला या मार्गाने जायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतील, अभ्यास करावा लागेल, ग्राउंडवर लेवलला जाऊन काम करावं लागेल. माझा पुतण्या आहे म्हणून रासपचा नेता होणार नाही, माझा भाऊ आहे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचा नेता कधीच होणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचा नेता कोण असेल? जो सर्वसामान्य घरातून आलाय, ज्याच्याकडे लिडरशिप करण्याची ताकद आहे, तो सर्वसामान्य घरातला माणूस का असेना पण त्याच्याकडे लिडरशिप करण्याच्या क्वालिटीज आहेत. तुम्ही आटपाडी खानापूरचा जर विचार केला तर इथं आहे का नेता असा की ज्याच्याकडे बघून तुम्ही त्या राजकारणामध्ये याल किंवा एखाद्या नेत्याकडे बघून तुम्ही त्या नेत्याचा कार्यकर्ता व्हाल? इथल्या जर नेत्यांचा विचार केला तर 6 महिन्याला एक पक्ष बदलतात. म्हणजे तू कुठल्या पक्षाचा आहेस, तर मी त्या पक्षाचा आहे, त्या पक्षाची यावेळेस लाट येईल. म्हणजे लाटेवर स्वार होणारे नेते तयार झाले म्हणून युवक कार्यकर्ते तुमच्याकडं निगेटिव्ह नजरेनं बघायला लागले. एखादा नेता असा पाहिजे की तुमच्या ज्या आयडिओलॉजीकडे स्टिकअप आहे, ती आयडिओलॉजी आमची फर्म आहे, ही मी आयडिओलॉजी मानतो, तर त्या नेत्याला मानायला शिका. आमका नेता फॉर्च्युनरमधून फिरतो किंवा लँड क्रुझरमधून फिरतो, त्याच्यामागे एवढे कार्यकर्ते असतात, तो रिअल इस्टेट एजंट आहे, तो भरपूर पैसे आहेत त्याच्याकडं, तर अशा नेत्याच्या अजिबात नादाला लागू नका. आणि जो समाजाचा वापर करून जो नेता बनतो त्याला लिमिटेशन्स असतात. पैशामुळं पक्ष चालवता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. नारायण राणे यांच्याकडे भरपूर पैसे आहेत पण पक्ष गुंडाळून ठेवला. अशा बऱ्याच पॉलिटिकल पार्टी आहेत, ते येतात आणि सिजनल निघून जातात. पण राष्ट्रीय समाज पक्षाची जर घोडदौड बघितली तर 2003 पासून राष्ट्रीय समाज पक्षाचा जो आलेख आहे तो वाढत चाललेला आहे. मी हे कशासाठी सांगतोय की राजकारणी कसा असावा, तर राजकारणी हा रस्ता दाखवणारा असावा, दिशा देणारा असावा. तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. दक्षिण आफ्रिकेमध्ये जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट क्लॅशेस झाले, तेव्हा तिथं जेव्हा क्रायसिस झाले, तेव्हा नेल्सन मंडेला जेव्हा तिथं सत्तेत आले, तेव्हा तिथल्या व्हाईट लोकांना ही भीती होती की आता ब्लॅक लोकांची पॉवर आली, त्यामुळे हे ब्लॅक लोकांची जर पॉवर आली तर आपल्या अन्याय होईल, अत्याचार होईल. मित्रांनो, त्यांच्या जीवनावर एक मूवी आहे, इनव्हिक्टस नावाचा एक मूवी आहे. तर त्या मूवीच्या माध्यमातून त्यांनी हे सांगितलेलं आहे की जरी ब्लॅक लोकांची पॉवर आली तरी आम्ही त्याचा बदला, व्हाईट लोकांचा बदला घेणार नाही, तर आम्ही त्यांना बरोबर घेऊन चालू. म्हणजे ब्लॅकची पॉवर आल्यानंतर आम्ही अन्याय कुणावरही करणार नाही, आम्ही तुम्हाला बरोबर घेऊन चालू. तर त्या नेल्सन मंडेला सारखा नेता असावा, म्हणजे अमक्यानं कम्युनिटीनं आमच्यावर अन्याय केलाय, त्याचा बदला आम्हाला घ्यायचा आहे म्हणून आम्हाला लिडरशिप नको आहे. म्हणजे आमचा पण उद्धार करायचा आहे,
आम्हाला पण तुमच्याबरोबर यायचं आहे, म्हणून नेता झालं पाहिजे. म्हणून नेल्सन मंडेलांचं मी तुम्हाला उदाहरण दिलं की नेल्सन मंडेलांनी हे करून दाखवलं. म्हणजे आताचे जर उदाहरणं, ठराविक काळातली उदाहरणं जर घ्यायची असेल, म्हणजे ज्याला बराच काळ लोटलेला नाही हे मला मान्य आहे, म्हणजे आम आदमी पार्टी असेल, केजरीवाल असतील, पण त्यांचं जे काम आहे, त्यांनी जे शिक्षणावर काम केलेलं आहे किंवा गोरगरिबांसाठी काम केलेलं आहे, त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला शिकता आलं पाहिजे. तर केजरीवाल यांनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे. किंवा YSR आहे, जगनमोहन रेड्डी आहेत, त्यांचं जर काम बघितलं तर ते अतिशय चांगलं काम करतायत. म्हणजे लोकांच्यापर्यंत युथ म्हणजे काय, तर रोहित पवार म्हणजे युथ. म्हणजे युथची डेफिनेशन किंवा युथ म्हणजे युथ लिडरशिपची जी मक्तेदारी आहे ती रोहित पवारांनी घेतलेली नाही. म्हणजे युथ म्हणजे कोण, जो सर्वसामान्य घरातला आहे, जो अभ्यासू आहे, तो जनतेच्या प्रश्नावर काम करतोय, तो खरा युथ आहे. म्हणजे मीडियाच्या माध्यमातून अमक्याला युथ लीडरचा पुरस्कार मिळाला, त्यांच्यामध्ये मीडिया हाताशी आहे किंवा त्याच्याकडे पैसा आहे, हाच युथ आहे. म्हणजे तुम्ही आमच्यावर आता तिसरी पिढी लादायचं काम करू नका. युथ कोण आहे, युथ हा सर्वसामान्य घरातल्याला आहे, ज्याला लिडरशिप आहे, ज्याला रस्ता दाखवतोय, तो युथ आहे. म्हणजे अमक्या घराण्यातून आला म्हणजे युथ आहे असं नाही आहे. जर युथ काँग्रेसचं बघितलं तर त्याचं कोण असतं युथ काँग्रेसचा अध्यक्ष, आता बदलले असतील तो भाग सोडा. तर युथ काँग्रेसचा अध्यक्ष कोण असतं, तर बाळासाहेब थोरातांचा कोणतरी रिलेटिव्ह असतो किंवा अशोक चव्हाणांचा कोणतरी रिलेटिव्ह असतो किंवा त्यांचा कोणतरी माणूस बसलेला असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युथ लीडरची काय कंडिशन आहे, त्याच्यावर बलात्काराचे आरोप झालेले आहेत. किंवा BJPच्या युथ लीडरचे काय आहे, तर अगोदरचे जे लीडर होते युथचे कोण होतं, ते योगेश टिळेकर म्हणून होते, त्यांच्यावर काय झालं, हडपसरमध्ये आरोप झाले. म्हणजे युथची जी इतर पक्षांची जी लिडरशिप आहे ते ठराविक इंटेन्शनने यायला लागले. त्याच्यामुळं लोकांचा त्याच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो निश्चितच बदलत चाललेला आहे. त्याच्यामुळं युथ म्हणजे राजकारणामध्ये नितीनजी गडकरी आता चांगला एक माणूस म्हणून, ते भले भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असतील, त्या भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असले तरी त्यांनी काय सांगितलं, राजकारण हे नेमकं काय आहे, राजकारण म्हणजे सत्ताकरण नाही किंवा राजकारण म्हणजे सत्ता मिळवणे नाही आहे, तर राजकारण म्हणजे याच्याही पलीकडे आहे. म्हणजे राजकारण म्हणजे निवडणूक लढवणं नाही आहे. राजकारणाची व्याख्या काय आहे, तर त्याच्यामध्ये समाजकारण आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रकारण आहे, त्याच्यामध्ये विकासकारण आहे. या गोष्टी राजकारणामध्ये इन्क्लूड आहेत, याला राजकारण म्हणायचं. मित्रांनो, आता ह्या राजकारणाचं जर युथ, आपला विषय काय होता की युवकांचा राजकारण बघण्याचा जो गढूळ दृष्टिकोन झालेला आहे, तर याची कारणं काय आहेत, तर याच्या माध्यमातून आपण हे म्हणतोय की या गोष्टी घडतायत म्हणून राजकारण हे कलुषित व्हायला लागले किंवा गढूळ व्हायला लागले. तर ह्याच्यामध्ये पर्याय काय आहे, तर लोकांमध्ये युथला जर लिडरशिप करायची असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही लीडर बनता कामा नये. तर तुम्हाला जर लीडर बनायचं असेल ना, तर तुम्हाला जर लिडरशिप करायची आहे तर तुम्हाला लोकांच्या मध्ये येऊन काम करावं लागेल. तुम्हाला 80% तुमची वैचारिक बैठक ही पक्की असायला पाहिजे. तुम्ही जर राजकारणात येताय तर तुमच्या किमान 80% वैचारिक बैठक ही पक्की असायला पाहिजे, तर तुम्ही राजकारणात आलाय म्हणजे सक्सेस होणार आहे असं समजावं लागेल. तर मित्रांनो, म्हणजे ह्या गोष्टी राजकारणात घडतायत, ज्या गोष्टी घडतायत मी तुमच्याबरोबर मांडलेल्या आहेत. किंवा एखादी पॉलिटिकल पार्टी म्हणजे जेव्हा पॉलिटिकल पार्टी काम करत असते तेव्हा इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे की गव्हर्नमेंट कॅन चेंज बट गव्हर्नन्स रिमेन्स सेम. म्हणजे गव्हर्नमेंट जरी चेंज झालं तरी गव्हर्नन्स बऱ्यापैकी सेमच राहतं. त्याच्यामुळं जी काम करण्याची पॉलिटिकल पार्टीज सत्तेमध्ये आल्यानंतर कुठली आयडिओलॉजी जर असेल तर जे काम करण्याची जी पद्धत असते त्यांची म्हणजे ठराविक एक सेंटर ऑफ द लाईन असते. तर म्हणजे बरेच वैचारिक डिफरन्सेस नसतात. म्हणजे राजकारण हे ठराविक सत्ता आल्यानंतर ठराविक गोष्टीला धरून चालत असते. म्हणजे एखादी अमुक पार्टी आली म्हणजे ड्रास्टिक चेंज होईल अशा गोष्टी अजिबात नाही आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी ह्या रेग्युलरली चालू असतात. तर आपला जो विषय होता की राजकारण म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो गढूळ का झालेला आहे,
तर त्याच्या पाठीमागे ही कारणं आहेत. मग ह्या कारणामुळं राजकारण गढूळ झालेलं आहे किंवा युवक जे निगेटिव्ह अँगलनं बघायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं काय होतं की TRP TV सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळं काय होतंय की लोकांच्यापर्यंत बऱ्याच गोष्टी खऱ्या पोहोचत नाही आहेत. मग काय होतं की लोकांचा जो इमेज बनवली जाते ती इमेज ही सोशल मीडियातून बनवली जाते. सोशल मीडिया नेमकं काय आहे की डबल एज स्वॉर्ड आहे. म्हणजे हे दुहेरी आहे. म्हणजे याचा चांगला पण उपयोग होतोय आणि वाईट पण उपयोग होतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये बरेच फेक अकाउंट पण असतात, बरेच चांगली लोक पण मांडतात. मग ह्याचा फायदाही आहे आणि तोटाही आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो जो विषय होता तो बऱ्यापैकी आपण याच्यावर चर्चा केलेली आहे. तर आता वेळ पण बराच झालेली आहे. जवळजवळ 40-50 मिनटं झालेली आहेत. तर आपल्याला जे काय वाटतंय म्हणजे मी काय पॉलिटिकल थिंकर नाही आहे किंवा मी काय राजकीय विचारवंत नाही आहे की जे येऊन तुम्हाला हे मार्गदर्शन करू शकतो किंवा माझा एवढा पण गाढ अभ्यास नाही आहे, माझं तेवढं वय पण नाही आहे किंवा माझा तेवढा अभ्यास पण नाही आहे. ज्या गोष्टी आहेत, ज्या मी अनुभवल्या आहेत, ज्या आपल्या मित्रांच्या माध्यमातून किंवा पक्षामध्ये काम करत असताना ज्या गोष्टी मला कळलेल्या आहेत त्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत मांडण्याचं काम करतोय. म्हणजे ह्या गोष्टी घडतायत. आता मी रिसेंटली हाऊ मोदी वॉन इंडिया इन 2090 हे पुस्तक बघितलं. त्याच्यावरचे डिबेट मी बघितले. तर डिबेट वाचल्यानंतर आता काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत की भारतीय जनता पार्टी जी आहे ही भारतीय जनता पार्टी जे डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन जे आहेत ते वीक होत चाललेले आहेत. का वीक होत चाललेले आहेत? तर हे जे इन्स्टिट्यूशन आहेत त्यांना त्यामध्ये इन्क्लूड केलं जात नाही किंवा ते टॉकेटिव्ह नाही आहेत किंवा त्यांच्यामध्ये बोलणी केली जात नाही आहेत. एखादं बिल मांडताना किंवा काय करताना चर्चा केली जात नाही आहे. म्हणजे आता जी देशाची जी वाटचाल आहे ती एक वेगळ्या दिशेने चालू आहे. म्हणजे इन्क्लुझिव्ह पॉलिटिक्स ज्याला म्हणतात ते आता होताना दिसत नाही आहे. तुम्ही जर आता बंगालचं उदाहरण घेतलं तर बंगालच्या इलेक्शनमध्ये ग्राउंड रियालिटी वेगळ्याच होत्या आणि मीडियामधली चर्चा वेगळीच होती. म्हणजे हे काय होतं की मीडिया ठराविक अँगलने विचार करत असतो. त्यामुळं मीडियामधली चर्चा आणि ग्राउंड रियालिटी ह्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. मित्रांनो, मला काय सांगायचं आहे की 1990 नंतरचं जे राजकारण आहे त्या राजकारणामध्ये कुठलाही वाद सेटल नाही झाला. म्हणजे फुलेवाद असेल, गांधीवाद असेल, म्हणजे सेटल का नाही झाला? तर राजकारणाचं धंदेवाईक झालं, म्हणजे कमर्शियल झालं किंवा क्रिमिनलायझेशन झालं, गुन्हेगारीकरण झालं किंवा राजकारणामध्ये पैशाचा वापर भरमसाठ झाला. त्याच्यामध्ये परत मसल पॉवरचा वापर जास्त झाला. त्याच्यामध्ये लोकांना मीडिया ताब्यात घेऊन मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत 2014 पासून मीडियाचा रोल हा इलेक्शनचे रिझल्ट चेंज करण्यापर्यंत गेला. मग ह्या गोष्टी घडायला लागलेत. त्याच्यामुळं कुठलाही वाद म्हणजे 1990 नंतर जे राजकारण आहे 40 वर्षाचं हे टाइम टेस्टेड नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठला वाद हा सेटल नाही झाला. त्याच्यामुळं हे जे 40 वर्षामध्ये लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो राजकारणाचा वेगळा व्हायला लागला. मग ह्याच्यातून मार्ग काय आहे? तर मी एक तुम्हाला सांगतो की राष्ट्रीय समाज पक्ष ह्याच्यातून तुम्हाला हे युवकांचं भविष्य आहे. म्हणजे तुम्हाला जर शिक्षणाचा विचार केला तर शिक्षणाचं जे व्यापारीकरण झालेलं आहे, जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा बेसिक जे चांगलं शिक्षण आहे ते युवकांपर्यंत गोरगरिबांच्या आवाक्याबाहेर गेलेलं आहे. सरकारी शाळा बंद पडत चाललेल्या आहे आणि या राजकारणी लोकांच्या शाळा ह्या मोठ्या होत चाललेल्या आहेत. त्यांना फीज सर्वसामान्य लोकांना भरणं कठीण झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला शिक्षण चांगलं मिळत नाही आहे. तर आपला अजेंडा युथचा काय असला पाहिजे? तर युथचा अजेंडा काय आहे? तर जे बेसिक जे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे ते तुम्हाला चांगलं भेटलं पाहिजे. हा युथचा अजेंडा असला पाहिजे. युथचा अजेंडा असा नसला पाहिजे की अमक्या पक्षाचं लेबल लावायचं आणि जो नेता काही का बोलेना त्याचं समर्थन करायचं. ह्या गोष्टी घडायला नाही पाहिजेत. ह्या जर गोष्टी नाही घडल्या तर राजकारणामध्ये निश्चितच युवकांना भरपूर वाव आहे. म्हणजे राष्ट्रीय समाज पक्ष जर असा पक्ष आहे
त्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे. तुम्हाला इथं कुठलाही क्रायटेरिया लावला जात नाही. कुठली जात, धर्म किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे, गाडी आहे का, बंगला आहे का, असा कुठलाही क्रायटेरिया याच्यामध्ये लावला जात नाही. याच्यामध्ये क्रायटेरिया फक्त एकच लावला जातो, तुम्ही फक्त ग्राउंड लेवलवर जाऊन काम करा, तुम्ही अभ्यासू व्हा, तुम्ही चळवळी व्हा. ह्या गोष्टींचा क्रायटेरिया लागायलाच पाहिजे. म्हणजे तुमचा अभ्यास किती आहे ह्या गोष्टी तुम्ही क्लिअर केल्याच पाहिजेत. तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत. तुम्ही लोकांच्यापर्यंत जाऊन काम केलंच पाहिजे. आता तुम्ही साधं उदाहरण देतो. आटपाडीमध्ये आम्ही काम करत असताना 4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. टेंबू योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचं काम चालू होतं. तर महाडिकवाडी, ठोंबरेवाडी, लिंगिवरे किंवा पळसखेलचा काही भाग आणि कुर्णेवाडी यांचा बंदिस्त पाईपलाईनचा विषय होता. तेव्हा त्या विषयामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष युवकचे उमाजी चव्हाण, लक्ष्मण सरगर आम्ही तिथं गेलो आणि तिथं जी परिस्थिती बघितली, जानकर साहेबांशी आम्ही बोललो आणि याच्या माध्यमातून त्या लोकांचं जे प्रश्न आहे त्या मार्गी लावण्याचा आम्ही मार्गी लावण्याचं काम आम्ही हाती घेतलं. म्हणजे हे काय आहे तर आमची जी लोकांच्या मध्ये जाऊन काम करण्याची जी ताकद आहे, लोकांच्या मनात काम करण्याची इच्छा आहे. म्हणजे आम्ही जे काम करतो, म्हणजे मी शिकलोय, म्हणजे राजकारणामध्ये माझं काय आहे, मला काय मिळवायचं आहे, तर अमक्या एखाद्या लीडरकडे जायचं, पी ए म्हणून राहायचं, पैसा कमवायचा, त्याच्यामधून मला काहीतरी मिळेल अशा गोष्टी करायच्या असं अजिबात नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, जर इथला जो समाज आहे, इथला जो भोळाबाबडा समाज आहे, इथला जो गरीब, शोषित, वंचित, दलित सगळा जो समाज आहे त्या समाजाला दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तर आपल्याला एक लीडरशिप तयार करायची आहे. या दृष्टिकोनातून आम्ही काम करतोय, नाही की आम्हाला या अमक्या नेत्याचं काम करायचं आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हे काय आहे तर राष्ट्रीय समाज पक्ष हा एक विचार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचा हा जो विचार आहे हो जानकर साहेबांनी आम्हाला दिलेला पाथ आहे. आम्ही पाथ फाइंडर नाही आहे, पण आम्ही निश्चितच पाथ फॉलोवर आहे. आम्ही भाषा काय करतोय तर आम्हाला राज्यात सत्ता आणायची, आम्हाला देशामध्ये काम करायचं आहे, हे आम्ही विचार करतोय. आमचा विचार प्रत्येक 6 महिन्याला एका पक्षाच्या दारात जायचं, मला MLC देता का किंवा मला राज्यसभेवर घेता का, मग मी तुमच्या पक्षात येतो, मग मी ज्या कम्युनिटीतून येतो ती कम्युनिटी तुमच्या दावणीला बांधतो, असं आम्हाला अजिबात करायचं नाही. आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला नॉलेज बेस्ड लीडरशिप तयार करायची आहे, यूथ लीडरशिप तयार करायची आहे. म्हणून आम्ही इथं काम करतोय. आम्ही कुणाकडून पैसे उकळत नाही किंवा रिअल एस्टेटचे धंदे नाहीत आमचे. आम्हाला काम कशासाठी करायचं आहे तर राष्ट्रीय समाज पक्ष ही जे फुलेवाद आहे तो फुलेवाद आम्हाला 2003 पासून इथून पुढं या राज्याच्या सत्ताकारणामध्ये आम्हाला फुलेवाद सेटल झाला पाहिजे, आंबेडकर वाद सेटल झाला पाहिजे, शाहूवाद सेटल झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करतोय आणि युवकाला आव्हान करतोय की या फुलेवादावर काम करा, शाहूवादावर काम करा, आंबेडकर वादावर काम करा. कुठल्या नेत्यासाठी काम करू नका. म्हणून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करा, म्हणून रासपमध्ये काम करा. का करा तर त्याचे फायदे असे आहेत की तुम्हाला जर राष्ट्र बळकट करायचं आहे, राज्य बळकट करायचं आहे, तुमच्यासारखे कायदे पाहिजे, तर तुम्हाला राजकारणामध्ये आलं पाहिजे. जर एखादा तुम्हाला सांगतोय की राजकारण हे ठराविक लोकांची मक्तेदारी आहे तर हे आपण चालू द्यायचं नाही. आपल्याला राजकारण कशासाठी करायचं आहे तर इथं आपल्याला सोशल चेंज पाहिजे, इथं आपल्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, म्हणून आपल्याला राजकारणामध्ये यायचं आहे. तर मित्रांनो आता एवढं बोललो, तर तुम्हाला काय कमेंट्स करायचे असतील तर किंवा तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. म्हणजे आता जेवढं एकदाच एकदम 2-2, 3-3 तास बोलणं बरोबर नाही आहे. सगळ्यांच्या टाईम लिमिटचा पण आपण विचार केला पाहिजे. तर आपण तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. कमेंटच्या माध्यमातून प्रश्न विचारले तर चालतील. तर आपल्याला शॉर्ट टाईममध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला मांडायच्या होत्या, त्याच्यामुळे आपण थोडं म्हणजे फास्ट बोललो. म्हणजे याचा उद्देश असा होता की बऱ्याच गोष्टी 40 मिनिटामध्ये किंवा 45 मिनिटामध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही आहेत, म्हणून थोडं फास्ट झालेलं आहे. तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही विचारू शकता. प्रश्न असतील तर तुमचे विचारा. म्हणजे उत्तर म्हणजे मला जे वाटते ते उत्तर मी देईन. म्हणजे मला काय असं एवढं की ठराविक अँगलनं किंवा या प्रत्येकाला समाधान होईल असंच नाही. जे मला वाटतंय त्याप्रमाणे मी उत्तर देत जाईन.
कार्यकर्ता संवाद कधी घ्यायला हे विचारतायत. कार्यकर्ता संवाद आपण निश्चितच घेऊया. आपण एक टाईम ठरवू, मध्ये त्या टाईममध्ये निश्चितच घेऊया. अमोल चिपडे म्हणतात योग्य मार्गदर्शन. थँक्यू अमोल. म्हणजे या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याची गोष्ट म्हणजे, मी ज्या कम्युनिटीतून येतो, म्हणजे आमची कम्युनिटी काय आहे तर ॲग्रिकॉस एक कम्युनिटी आहे. त्या कम्युनिटीमध्ये आमचे बरेचसे बॅचमेट आहेत जे क्लास 1 ऑफिसर आहेत. ते पण बरेच जण ऐकतायत. तर माझा हा जो प्रयत्न आहे हा छोटासा प्रयत्न आहे. म्हणजे काय असं भरपूर कळते असं नाही. मी पण आता एक स्टुडंट आहे, पॉलिटिकल स्टुडंट आहे असं समजा. मराठा आरक्षणावर राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका काय आहे? मित्रांनो, राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. आणि जी शाहूवाद जो आहे किंवा संभाजी ब्रिगेड आहे यांची जी वैचारिक बैठक आहे आणि जानकर साहेबांचं जे संबंध आहेत ते अतिशय चांगले संबंध आहेत. म्हणजे जी वैचारिक बैठक आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात अजिबात आम्ही नाही आहे. किंवा ठराविक लोक जेव्हा असं वाटते काही जणांना की मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही आहे. मित्रांनो, मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजेत. मराठा समाजामध्ये फार लोक ही गोरगरीब आहेत, सगळे श्रीमंत नाही आहेत. जी ठराविक घराणी जर सोडली तर बाकी मराठा समाज हा गोरगरीब आहे. माझे मित्र आहेत अभ्यास करणारे, UPSC करणारे आहेत, त्याच्यामध्ये MPSC करणारे मित्र बरेच आहेत, त्याच्यामध्ये मराठा समाज. आणि मी ॲग्रिकॉस कम्युनिटीतून आल्यामुळं जे मराठा समाजाची माझ्याबरोबर मुलं होती ती अतिशय सामान्य घरातून, शेतकरी वर्गातून आलेली आहेत. म्हणजे असं काही समजायचं नाही की त्या म्हणजे मराठा समाज सगळा श्रीमंत आहे असं नाही. मित्रा, मराठा समाजा आरक्षणाबद्दल प्रश्न विचारला तुला मी सांगतो किंवा तुम्हाला मी सांगतो की राष्ट्रीय समाज पक्षाची जी भूमिका आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सकारात्मकच आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा मी पण आहे. गोरगरीब मराठा समाजाचं कल्याण झालं पाहिजे. 4-4, 5-5 वर्ष MPSCचा अभ्यास करणारे माझे मित्र आहेत, त्यांची जी काय घरची परिस्थिती आहे मी बघतोय, तर अतिशय हालाकीची परिस्थिती आहे. 5-5 वर्ष ॲड कंप्लीट झालेले नाही आहेत. आरक्षणामुळं बऱ्याच गोष्टीवर स्टे आहे. सिलेक्शन झाले, त्यांच्या अपॉइंटमेंट नाही आहेत. म्हणजे बराच घोळ चालू आहे. त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाची जी भूमिका आहे ते मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात हे सकारात्मकच आहे. श्रीमंत बुधावले साहेब आमचे मित्र आहेत. म्हणतात की प्रशासन आम्ही तुम्हाला मदत करू, युथ लीडरला. धन्यवाद साहेब.